नमस्कार, मी प्रफुल्ल. मित्रांनो, सर्वप्रथम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना आणि त्याचबरोबर सर्व पर्यवेक्षक यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यामध्ये समृद्धी घेऊन येईल अशी माझी वंदना आहे. दिवाळीच्या दिवशी एक व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे. एक महत्त्वाचं पत्र मी आपणास शेअर करतो आहे. साधारणपणे 30 सप्टेंबर 2025 हा आपण संदर्भ दिनांक ठरवलेला होता. त्या दिवशी युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला जे विद्यार्थी आधार व्हॅलिडेट असतील अशा मुलांना आपण संच मान्यतेमध्ये काउंट करणार होतो. परंतु राज्यात जी काही परिस्थिती ओढवली, जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर शासनाने संदर्भ दिनांक चेंज केलेला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या जवळपास सर्व शाळांना सुरू झालेल्या आहेत. परंतु 20 ऑक्टोबर 2025 संच मान्यतेसाठी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संच मान्यता करत असताना शाळांच्या, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त होणार आहे. संच मान्यतेच्या दृष्टीने शिक्षक, मुख्याध्यापक यांनी नेमकं काय केलं पाहिजे हे मी आपणास आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि दिवाळीच्या या दिवशी आपणास माझी विनंती आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी, नियमित नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. अदरवाईज आपल्याला इतरांकडून व्हिडिओ प्राप्त करून घ्यावे लागतील. तर चला मग आपण कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ आणि नेमकं आपण काय केलं पाहिजे, संच मान्यतेसाठी आपल्याला काय काय बघितलं पाहिजे हे मी आपणास सांगतो आहे. चला तर मित्रांनो, एक पत्र मी आपणास शेअर करतो आहे. संच मान्यता 2025 बाबतचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये माननीय शिक्षक आमदार यांनी जे निवेदन केलेलं होतं त्या निवेदनाच्या संदर्भात हे पत्र आहे. आणि या पत्राप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी आता संच मान्यतेची नवीन तारीख म्हणजेच 20 ऑक्टोबर 2025 रोजी आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात येणार आहे. मित्रांनो, आज 17 ऑक्टोबर आहे आणि आपल्याकडे पुन्हा 3 दिवस शिल्लक आहेत. या 3 दिवसामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक यांनी नेमकं काय केलं पाहिजे हे मी आपणास सांगणार आहे. तर चला मग आपण सगळ्यात अगोदर एक ब्राउझर ओपन करू आणि त्या ब्राउझर मध्ये युडॅस प्लस टाइप करून लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्टेट सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे. संच मान्यतेच्या दृष्टीने मित्रांनो 2 मॉड्यूल सर्वात महत्वाचे आहेत. त्यातलं पहिलं मॉड्यूल प्रोफाइल अँड फॅसिलिटीज आणि दुसरं मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल. या दोन्ही मॉड्यूल वर नेमकं आपण काय तपासलं पाहिजे हे मी आपल्याला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटीज या मॉड्यूल वर जाऊ आणि त्यामध्ये नेमकं आपण काय तपासलं पाहिजे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. लॉग इन वर मी क्लिक करतो आहे. आपल्या समोर लॉग इन पेज आलेला आहे. आपल्या शाळेचा युडॅस कोड, पासवर्ड, कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल आणि यामध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटी हा एक महत्वाचा मॉड्यूल आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो नेमकं आपल्याला आपल्या शाळेची कोणती इन्फॉर्मेशन तपासायची ते मी आपल्याला सांगणार आहे. सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे सेक्शन 1A बेसिक स्कूल प्रोफाइल. यावर क्लिक केल्यानंतर 1.12A मध्ये जे मॅनेजमेंट दिलेलं आहे ते मॅनेजमेंट अचूक आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये हे जे मॅनेजमेंट आहे हे अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे. पण जर शाळा खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित असेल तर अशा केस मध्ये त्यांना सुद्धा आपलं हे मॅनेजमेंट अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. मी एका खाजगी शाळेचा सेम पेज आपणास दाखवतो आहे. जर मित्रांनो आपली शाळा अंशतः अनुदानित असेल आणि त्या शाळेचा टप्पा चेंज झालेला असेल तर इथे आपल्याला मॅनेजमेंट तपासून घ्यायचा आहे. मॅनेजमेंट गव्हर्नमेंट एडेड असलं पाहिजे आणि त्याचबरोबर जो टप्पा आहे तो टप्पा अचूक आहे की नाही याची खात्री
केली पाहिजे। जर आपली शाळा आता 40% वरून 60% गेली असेल तर तो टप्पा बदलण्यासाठी आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क केला पाहिजे आणि त्यांना पर्याप्त पुरावे देऊन आपलं हे मॅनेजमेंट 40 वरून जर 60% गेलं असेल तर 54 प्रायव्हेट एडेड 60 असं लिहून आलं पाहिजे। ही गोष्ट आपल्याला तपासून घ्यायची आहे, जी अत्यंत महत्वाची आहे। शाळेचं मॅनेजमेंट अचूक आहे की नाही याची खात्री प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक यांनी केली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो दुसरा जो विषय आहे तो म्हणजे शाळेची ही जी स्कूल कॅटेगरी आहे ही स्कूल कॅटेगरी अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। त्यानंतर मित्रांनो आपल्या शाळेमध्ये जो खालचा आणि वरचा वर्ग आहे तो अचूक आहे की नाही याची खात्री केली पाहिजे। आणि त्यानंतर 1.19 मध्ये आपला जो बोर्ड आहे तो बोर्ड अचूक आहे की नाही याची खात्री केली पाहिजे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो 1.2.5 मध्ये आपल्या शाळेचं जे माध्यम आहे ते माध्यम अचूक आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री करणे आवश्यक आहे। कारण जर आपल्या शाळेमध्ये 2 मीडियम आलेले असतील तर अशा केसमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमामध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात आणि पर्यायाने प्रत्येक माध्यमाच्या संच मान्यतेचे रूल एकच असल्यामुळे ते विद्यार्थी 2 माध्यमात गेले तर मग आपल्याला जे शिक्षक हवे आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे जे शिक्षक मिळणार आहेत ते मिळणार नाहीत आणि म्हणून 1.2.5 मधलं माध्यम आपण तपासून घेतलं पाहिजे। आणि त्यानंतर मित्रांनो आपली शाळा शिफ्ट स्कूल आहे का, आपली शाळा दुबार पाडीमध्ये भरते काय ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित तपासून अचूक भरायचं आहे। या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मित्रांनो शेवटचं काम जे प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल मध्ये शिल्लक राहणार आहे आणि ते म्हणजे 2.1 2.6 मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या शाळेमध्ये एकूण वर्गखोल्या किती आहेत त्या वर्गखोल्यांची संख्या आपल्याला अचूक आहे की नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे। 2.3.a मधल्या ज्या क्लासरूम्स आहेत त्या क्लासरूमची संख्या अचूक आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। कारण क्लासरूमचा संबंध शिक्षकांच्या पदांशी आहे आणि म्हणून ज्या वर्गखोल्या आपल्या शाळेमध्ये आहेत त्या वर्गखोल्या आपण अचूक दाखवल्या की नाही याची खात्री करणे फार आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरं महत्वाचं जे मॉड्यूल आहे ते म्हणजे स्टुडंट मॉड्यूल आणि या मॉड्यूलवर नेमकं आपण काय तपासलं पाहिजे ते मी आपल्याला सांगतो आहे। लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक लॉग इन पेज येईल। या लॉग इन पेज मध्ये आयडी पासवर्ड कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर शाळेचं लॉग इन झालेलं पाहायला मिळेल। इथे आपल्याला डाव्या साईडला असलेल्या आधार कॅप्चर स्टेटस वर क्लिक करायचं आहे। इथे जाऊन आपल्या शाळेमध्ये जी पटसंख्या आहे वर्गनिहाय पटसंख्या दिलेली आहे ती पटसंख्या आपल्याला तपासून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण किती विद्यार्थ्यांचे आधार आपण एंटर केलेले आहेत ती संख्या तपासून घ्यायची आहे। किती विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झाले ती संख्या तपासून घ्यायची आहे। आणि काही विद्यार्थी असे आहेत का की ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे परंतु ते मिसमॅच मध्ये आहेत असे जर विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांचं व्हॅलिडेशन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। आणि ही प्रोव्हिजन ही सुविधा तालुका स्तरावर असलेल्या डेटा एंट्री ऑपरेटर ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे दिलेली आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला डाव्या साईडला असलेल्या स्कूल डिटेल्स वर क्लिक करायचं आहे। स्कूल प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे। इथे असलेली संपूर्ण माहिती आपल्याला तपासून घ्यायची आहे। हेड ऑफ टीचर, त्याचा मोबाईल नंबर, शाळेचं नाव, त्याच्यानंतर स्कूल टाईप, खालचा वर्ग वरचा वर्ग, मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या सर्व गोष्टींची आपल्याला तपासणी करायची आहे। आणि यामध्ये कुठेही काही जर चूक आपल्याला दिसत असेल तर आपण तात्काळ ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा। आणि त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे। कारण जर माध्यम चुकलं तर आपली संच मान्यता सुद्धा चुकू शकते आणि ती चूक होऊ नये, ती चूक राहून जाऊ नये म्हणून आपल्याला डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे। ऍक्टिव्ह स्टुडंट वर क्लिक करायचं आहे। कोणताही एक विद्यार्थी घ्यायचा आहे त्याच्या डाव्या साईडवर असलेल्या नावावर क्लिक करायचं आहे आणि नंतर एनरोलमेंट प्रोफाइलला जाऊन इथे 4.2.3 मध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तिथे माध्यम एकच आलेला आहे का किंवा जे माध्यम आपण दाखवला ते माध्यम अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे। या सर्व बाबींची जर आपण व्यवस्थित तपासणी केली
तर आपली संच मान्यता 100% ॲक्युरेट होणार आहे. कुठेही काही अडचण येणार नाही. मित्रांनो, निश्चितच आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करावं, व्हिडिओ शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.